हा बोल भाऊ. बाई आल्या का भाशी वगैरे? हो तुझे भाऊजी गेले आहेत ना घ्यासाठी बस स्टॉपवर. पोहोचायचेच असतील आता बस स्टॉपवर ते. आताच फोन आला होता तुझ्या भाऊजीचा, पोहोचायचेच आहेत म्हणून. हो भाऊजीला लावलं होतं मी, पण व्यस्त दाखवत होता त्यांचा मोबाईल. हा फोन लावत राहिले असतील मुलीला. तर मग उद्या या बाई सगळेजण रक्षाबंधनला. नाही नाही भाऊ उद्या नाही जमणार ना, घरची पूजापाठ करावा लागते. हो तर घरची पूजापाठ करून मग 12-1 वाजेपर्यंत या ना. आता काही सांगू नाही शकत मी. आता आधी ननदबाईला विचारावं लागेल, त्या जर येत असतील तर मग उद्या नाही जमणार, आणि त्या नाही येत असतील तर मग येऊ उद्या. हो तर तसं सांगशील ताई मग. हो हो सांगेन ना. वहिनी कुठं आहेत का? आहे घरीच आहे, थांब देतो. कुठं गेली? हा घे ताईचा फोन घे. हो हा ताई, राखीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हो हो तुम्हाला पण रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर ताई उद्या किती वाजेपर्यंत येता? आता काही निश्चित नाही झाला आहे उद्याचा, मग सांगते ना मी. मी का म्हणते बहिणी, तुम्ही जाणार आहात का माहेरी उद्या? म्हटली मी यांना, तर हे म्हणत आहेत ताई येईल उद्या, नाही जाऊ मग जाऊन. तर मी ठीक आहे म्हटली. मी ना माझ्या ननदबाईला फोन लावते, जर त्या उद्या नाही येत असतील ना तर मग येतो आम्ही, आणि जर उद्या नाही येणार असतील माझे ननदबाई तर मग ना आम्ही उद्या येऊन जाऊ. हो ताई तसं फोन लावाल तुम्ही. हो हो आला का पिंकी ताई, गुड्डे ताई? हो येतील आता, गेले आहेत बस स्टॉपवर तुमचे भाऊ घ्यासाठी. असं सगळेजण याल ताई. अहो आता पाहते का म्हणतात तर तुमचे भाऊ, सांगते मग फोन करून. हे आल्यानंतर मग विचारते मी. ठीक आहे ताई ठीक आहे, ठेवते मग फोन. हो आई कुठं गेली तर? त्या बसल्या असतील तिकडे समोर. आम्ही इकडे मागे आहे, स्वयंपाक करत आहे. कशाची भाजी करून राहिले तर? भाजी चवळीच्या शेंगा आणि वरण बनवत आहे. हा ठीक आहे बनवा, मग लावीन तर बोलीन आईसोबत. हो ठीक आहे. कोणता का म्हणते रमेश, पोहोचले का पोरी? आई बस यायला आहे म्हणत होते, आता आली का तर माहित नाही बस. का बाबा कोणता, तुझाही दिमाग कुठं आहे तर? आता बोलत होती ना तू रमेश सोबत ना, आता म्हणते आली असेल बस म्हणते. 2 मिनिट व्हायला आहेत फोन ठेवली तर. नाही नाही आई, भाऊचा फोन आला होता तर भाऊ सोबत बोलत होते. यांच्या आधीच आला होता फोन. असं आता तुझ्या भावाचा फोन आला होता का? हो भाऊ सोबत ना वहिनी सोबत बोलले. ते म्हणत आहेत उद्या या म्हणून, नाही का? का म्हणली तर मग तू? मी म्हटली नंतर सांगेन म्हटली, आता उद्या राखीचा दिवस आहे म्हटली तर पूजापाठ करावं लागते घरी म्हटली. तसे सांगा म्हणत वहिनी, नाही तर मग आपल्या माहेरची राखी करून टाकतो म्हणत. तर आता हे आल्यानंतर का म्हणतात तर विचारते यांना, आणि ताईला फोन लावून विचारते ताई कधी येणार आहेत तर. हो लावू रे बाईला पण, मी बोलतो कधी येते तर विचारतो. हो ठीक आहे ना आई, लावते. नमस्कार मंडळींना, तुम्हा सर्व भाऊ बहिणींना नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. काल रक्षाबंधन होता पण मी व्हिडिओ टाकू शकले नाही. समजू शकता तुम्ही की सण तेव्हार राहिले तर काम किती राहतात, आणि आमच्या इथं पाहुणे आल्यामुळे मी काही व्हिडिओ बनवलेली नाही. तर मी रक्षाबंधनची व्हिडिओ आज टाकत आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अरे सोनू, ए सोनू. शांता शांता, येऊ नाही गेले वावरातून? हो पूजा आहे म्हणली ना तू करायची. झाला का मग सगळा रेडी तुझा? स्वयंपाक आणि नैवेद्याचा झाला? पूजा वगैरे करून टाकू. हो हो झाला, स्वयंपाक झाला. ह्या सोनूला आताच आवाज देत होती नारळ घ्यायला जा म्हणून, आणि बेलपत्ती वगैरेही नाही आणून झाली. तुम्ही वावरातून येता येता बेलपत्ती कम नाही आणले तर? लक्षात नाही आलं माझ्या. तुमच्या तर ना काहीच लक्षात नाही राहत. पूजापाठ राहते तर थोडीशी बेलपत्ती, फुलं नाही, काही नाही. अरे तर पोरा बरा आहेत ना, आणतात ना. राधाचा फोन आला होता का? नाही हो, नाही याला फोन ना, मी पण नाही लावली. कामातच आहे तर सकाळपासून ना माणसाचा हात रिकामा नाही आहे. एक काम झाला नाही का दुसरा काम लागूनच राहते. आणि सण देवाराच्या दिवशी तर बाबा 12 कसे वाजून जातात समजतच नाही. अरे तर एकदम कामं पोरांना नाही सांगावा. आता का पोचा पाचा लावायला सांगू का पोरांना? मी नाही असले तर करतात बरोबर कामं. मुलांनाही त्रासच येते ना. तू सांगितली नाही का सोनूला? सांगितले नाही बेलपत्ती आणायला? नाही आता आवाजच देत होती त्याला, आण म्हणून बेलपत्ती. राहू दे, मी जाऊन येतो. तू तोपर्यंत आरतीच्या कर बरं. मी आणतो बेलपत्ती. अजून फुलं लागतील का? हो हो फुले लागतील ना. हा मी आणतो. हे राखीची पूजा तर तुळशी जवळच करावी लागते ना समोर. हो हो तुळशी जेवढेच करावी लागते. महादेव शंकर भगवान आपले सगळ्यांचे भाऊ आहेत. तुळशी जेवढ पूजा करून त्यांना आवाहन करेन आणि राखी बांधून त्यांना. कोणी कोणी आता राखीच्या दिवशी जातात बाबा, जिथं जिथं स्थळ आहेत ना चांगले, महादेवाचे मंदिर आहे, तिथं तिथं जातात राखी बांधायला. आपण तुळशी जवळच करून घेऊ पूजा, शंकर भगवानाचं नाव घेऊन. हो हो तसंच करू ना, साधे फोडी आपली पूजा करतो. आरतीच्या कर, मी आणतो बेलपत्ती. हो ना, नारळ आणून घ्या. नारळी लागते का? नारळी पौर्णिमा कशाला म्हणतात? नारळ वाहून नाही तर का? ठीक आहे येतो. हो जाता तर तिकडेच थांबाल नाही तर. पागल झाली का? तिकडे कशाला थांबीन मी? तुझ्यासारखा नाही आहे. येता येता याच्या घरी थांबीन तर त्याच्या घरी थांबीन. राहू द्या म्हटले. बायांच्या तर नावच राहते. तुम्ही माणसं पण काही कमी नाही राहत.
4 जणांना जमू द्या चौकात. मग पहा तुमच्या गप्पा गोष्टी किती तास चालतात तर. बायांचा नावच झालेला आहे. नाही जात पटकन जातो ना येतो मी. ते सगळे आरती तयार करून तिकडे समोर आण बरं. हो झालीच आहे आरती, रेडीच आहे. जा तुम्ही आणा आधी. नारळ, बेलपत्ती, फुलं, अजून मिठाई वगैरे लागते का? नाही मिठाई वगैरे नका आणू. कापूर आणून घ्या. कापूर नाही आहे 10 रुपयाचा. हो ठीक आहे. कुठे गेला बाबा पोरगा? आवाज दिली तरी नाही आला. गेला असेल तिकडे संडासा बिंडासामध्ये. कोणाचा फोन आला बाबा? राधाताई, तुमचे 100 वर्ष आयुष्य. आताच आठवण केला बा आम्ही तुमचे. हो का? आठवण केले का माझी तुम्ही? लावीन म्हटली वहिनी. सकाळपासून कामच झाले. पूजा वगैरे राहते का? हो वहिनी, पूजा राहते ना राखीची. सकाळीच राहते. सकाळीच करतो आम्ही. तुम्ही नाही केले का? करतो ना. व्हायची आमची पूजा. तुमची पूजा करून झाली? हो वहिनी, आताच झाली. असं का बनवलं तर? वडे पुऱ्या वगैरे बनवल्या पूजेसाठी. तर राधाताई मग आज येता ना? हो वहिनी, हो येतो आम्ही आज. निघू आम्ही 3 वाजेकडे. हो का? हो निघा. यांची काकाची मुलगी ना उद्या येणार आहेत. राखी बांधतात ना यांना, तर उद्या येणार आहेत त्या. आता मी म्हटली मग आज चालले जाऊ आपण. म्हणजे मग तुम्हाला माहेरी जायला मोकळा. जाईन ना आता. 5 दिवस राख्याच बांधतात. भाऊ का म्हणत होता तर? काही नाही, फोन नाही लावली का म्हणत होते तुम्हाला. तर मी म्हटली आता सकाळपासून उठली देवाचे काम नाही लावली म्हटली. आता पूजा वगैरे झाल्यानंतर लावणार होती. तर तुमच्या चला फोन. चला ठीक आहे वहिनी, करा पूजापाठ. हो ताई, या मग आरामात. आणि हे लाडू कुठं आहे? लाडू आहे ना आपल्या आजीजवळ आहे, खेळत आहे. बस तिच्या आजीला धरूनच ठेव म्हणा. हो आता आईंना आपल्या नातनीला बघायचेच काम आहेत. हो बरोबर आहे. आता ह्या वयात सुख मिळायला पाहिजे त्यांना. चला ठीक आहे ताई, ठेवते मी फोन. आरती वगैरे रेडी करून ठेव म्हणाले. दुकानात गेले आहेत नारळ घ्यायसाठी. हो का? ठीक आहे वहिनी. मग चल बाबा, त्यांना तर म्हटले आरतीची ताट रेडी आहे म्हणून. करून तर नाही ठेवली. करू दे पटकन, नाही ते येतील आणि म्हणतील तुझी आरतीची ताटच रेडी नाही झाली म्हणतील. लक्ष्मी, फोन आला होता का तुझ्या मावस भाऊचा? हो आई, आत्ताच आला होता फोन. का म्हणते मग? आजच ये म्हणत आहे भाऊ. उद्या जाईन म्हणत आहे मग. हो का? तर मग आता सकाळीच पूजा वगैरे करावं लागेल. जमते का आई तसं सकाळी पूजा करायला? तुम्ही तर म्हणत होते ना सायंकाळी करू म्हणून. आता तुझ्या गेल्यानंतर मग सायंकाळी पूजा करू का? जमते. राखीची पूजेला काही नाही आहे. सकाळी केला तरी चालते आणि सायंकाळी केला तरी चालते. थोडासा पुऱ्या भजे बनवून टाकू नैवेद्यासाठी. किती वाजेपर्यंत जाणार आहेत मग? आता हे का म्हणतात तुम्ही यांना विचारली नाही? विचारली काऊन नाही? तर विचारून टाक नारायणला. जायचंच आहे ना राखी बांधायला. काही म्हणत होता नारायण का आज नाही जाऊ उद्या जाऊ असं काही म्हणत होता? नाही तसे काही नाही बोलले. फोन लाव म्हणाले तर मग भाऊचेच फोन आला. फोन करून घे येतो म्हणून तुझ्या मावस भावाला. आणि उद्या याल की परवा याल? आई मावशीच्या इथं रात्रभर आणि आईच्या इथं रात्रभर, तर 2 दिवस लागतील. हो ठीक आहे ना, येऊन जा 2 दिवसाच्या नंतर. मग तुमच्या आल्यावर मी जाईन. 5 दिवस बांधतात ना राखी. आई तुम्ही तर म्हणत होते ना मामाजींना बोलवीन म्हणून. लावली होती फोन, बोलली मी भाऊला. तर भाऊ म्हणते नाही म्हणते तुझे म्हणते. आताही नाही जमत का म्हणते सून आली तरी. त्याही बहिणी वगैरे आज जाणार आहेत राखी बांधायला. सायंकाळपर्यंत जाऊ म्हणत आपल्या भावाला नाही का. मग परवा येणार आहेत ते आपण. हो का? हो तर मी म्हटली ठीक आहे मग येतो म्हटली. भाऊचा फोन आला होता. भाऊ म्हणते आज सायंकाळपर्यंत या म्हणते, उद्या जाणार आहे. हो का? आई का म्हणते मग आम्ही जाऊ का आज? मग जा ना बाबा. जाऊ का म्हणजे राखीला जावं लागते ना. नाही, मी म्हटलं तू मामाच्या इथं जाते का? नाही तुम्ही जाऊन या, मग त्याच्यानंतर मी जाणार आहे. हो का? ठीक आहे ना. तर मग लक्ष्मी किती वाजेकडे जायचं आहे? जाऊ ना 2 वाजे निघू. हो 2 तर वाजतीलच. आता पूजेसाठी स्वयंपाक करावा लागेल, पूजापाठ करावा लागेल. मग जेवण खाण वेळच होईल. येतो मग मी सलून मधून. थोडासा वेळ आहे ना आई आता पूजा वगैरे करायसाठी? हो वेळ आहे. आता तर नैवेद्याचा वगैरे व्हायचाच आहे करून. हो येऊन जातो मी तोपर्यंत. हो ठीक आहे. आई कणिक भिजव का मग? मी भिजवतो कणिक, तू ते भाजी वगैरे फोडणी टाक. हो ठीक आहे आई. का हो बाबा, तुम्ही पण कशी पूजा करता तर माहित नाही. समजतच नाही तुम्हाला. का झालं शांता? कशी पूजा करता म्हणजे? सगळं सांगावं लागते ना तुम्हाला. आधी हा ठेवा, तो ठेवा. आधी 4 दाणे तांदळाचे ठेवून त्याच्यावरती नारळ ठेवायचा. नारळाला आधी पाणी लावावं लागते, मग ठेवावं लागते. म्हणूनच तर म्हणलं तुला तूच कर पूजा म्हणून. आता विसरलो मी. का विसरलो म्हणता? नेहमी म्हणते तुम्हाला पूजा करा, करत नाही. आता तांदूळ नाही ठेवलो, असंच नारळ ठेवून दिलो. हो असाच नारळ ठेवले. थोडा पाणी लावावं लागते नारळाला. मग नारळ ठेवायचा, बेल फूल व्हायचं. त्या पुड्या राहतात ना 4 पुड्या, शेंदूर गुलाल बुक्का, त्या पुड्या व्हायच्या. हो माहित आहे. आता थोडासा का विसरलो. सगळं सांगायला बसली. असा करा तर तसा करा.
मला नाही समजत का? नारळ वाहिल्यानंतर त्याच्यावर बेलफूल चढवावं लागते, पुड्या व्हावं लागतात. मला माहित नाही आहे का? तूच तर विसरते ना. विसरली ना कापूर आरतीमध्ये आणायला, आणि मला म्हणते. हो बापा, मी पण विसरून गेली. कापूर आरतीमध्ये ठेवलीच नाही. त्या पूजेच्या राख्या पण तिथं पूजा करायसाठी ठेवा नारळाच्या साईडला. ह्या ठेवल्या आहेत तरी तुला दिसतच नाही. अरे हो, खरं लक्षच नाही माझी. विशाल पाय कशी पूजा करतात तर. शिकावं लागते बापा पूजा करायसाठी पण. हो आई, बघत आहो ना. ह्या सोनूला कापूर मिळाला की नाही तर याचाच आहे ना. अरे सोनू, कापूर दिसला की नाही? नाही मिळाला असेल ह्या पोराला कापूर. आई मी जाऊन बघतो. थांब, एक वेळ आवाज मारते. नाही येईल तर मग जाशील. अरे सोनू, ए सोनू, मिळाला की नाही कापूर? हो आई, मिळाला येतो. शांता, आणि नैवेद्याचं नाही आणली ना? आणली ना हो. हा काय माझ्या साईडला ठेवला आहे तरी. विशाल, ह्या गुड्डी वगैरे आल्या का नाही बाबा? काही समजलं नाही ना. आल्या आई, आल्या. गुड्डी पिंकी दोघी जणी आल्या. हो का? केव्हा आल्या तर? कालच सायंकाळी आल्या ना. मावसाजी बरोबर दिसल्या मला. असं, मी फोन गिन नाही लावली म्हणा कुंताला. कामामध्ये फोन लावलीच नाही. बापा शांता, मी सांगायच्या विसरलो. का सांगायचं विसरलो? अरे मी मगाशी बेलपत्तीसाठी वगैरे गेलो नव्हतो का? हा, येऊन म्हणत 4 वाजेकडे गुड्डी पिंकी कुंता येऊन म्हणत. हो का? का बापा तुम्ही सांगत नाही गुड्डी पिंकी आली म्हणून. रमेशच्या घरून मग दुकानात गेलो नारळ घ्यायसाठी. घरी आलो ना, आता पूजाच करायला बसलो आपण. ठेवू का मम्मी इथं? हो, ठेव ठेव. घ्या आता कापूर आणला. पूजा करून घ्या ना तुम्ही पण. पूजा करून घ्या, अगरबत्ती वगैरे लावून टाका. आणि या पूजेच्या राख्या तुळशीला बांधावं लागेल ना एक. हो, बांधू ना बांधू. आधी कापूर वगैरे लावून घ्या. तुळशी मातेला एक राखी बांधू. सगळ्या देवी देवतांना चढवा लागते राख्या. मग त्याच्यानंतर आपण बांधू. लावू का मग आता कापूर? हो हो, झाली ना पूजा करून तुमची. लावा कापूर लावा. मग नंतर आम्ही पाया पडतो. ठीक आहे.